प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. आजच्या दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, आजची जी योजना आहेत, आजचं जग आणि आजचं लाईफ इतकं बिझी झालेलं आहे की आजच्या सर्व योजना आम्ही सतत सातत्यानं करत असतो आणि देवाविना योजना जर आम्ही करत आहोत तर आम्ही असफल होतो. प्रियजनांनो, योजना या अनेक वेळेस आम्ही आमच्या सामर्थ्यानं करत असतो. बरेच वेळेस आम्ही योजना ज्या आहेत भविष्यातल्या आपल्या प्रत्येक गोष्टीच्या, त्या योजना आम्ही कधी कधी देवाला संगती न घेता करत असतो आणि परमेश्वरा संगती न राहता आम्ही आमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून देवाच्या योजना ज्या आहेत, आपल्या ज्या योजना आहेत त्या आम्ही करत असतो आणि त्या देवावरती आम्ही सोपवत नाही. चला, आजचं वचन आपल्याला काय सांगतं बघूया. नीतिसूत्रे 16:3 वचन, तू आपली कृत्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझ्या योजना सफल होतील. प्रियजनांनो, अनेक वेळेस आम्ही पाहिलेलं आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सामर्थ्यानं जर आम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आम्ही कुठंतरी माघ राहत आहोत आणि आम्ही कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं आमच्या योजना सफल करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की आमच्यापेक्षा ताकदवार आमचा प्रभू आहे. पण देवाचं वचन आज आपल्याला सामर्थ्यानं सांगत आहे, ओरडून सांगत आहे की आपल्याला आपली सर्व कामे, योजना आणि भविष्यातील सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातात सोपवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विश्वासाने हे दररोज केलं पाहिजे की आमच्या प्रत्येक योजनांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे आणि त्या योजना प्रथम देवाच्या हातात सोपवल्या पाहिजे. परमेश्वर त्या योजना तडीस नेणार आहे, त्या योजना परमेश्वर सफल करणार आहे. प्रियजनांनो, त्यासाठीच परमेश्वराचं आमच्यामध्ये राहणं झालं. इमॅन्युअल, प्रभू परमेश्वर आपल्या बरोबर, येशू ख्रिस्त आपल्या बरोबर सांगण्यात आलेला आहे. देवावर आमच्या योजना सोपवणं म्हणजे, याचा अर्थ बऱ्याच जणांनी सोपा असा घेतलेला आहे. एकदा देवावरती सोपवून दिलं की आमचं काम संपलं, परंतु देवावर आमच्या सर्व कृती योजना सोपवणं म्हणजे आम्ही करत असलेला प्रयत्न लगेच सोडून देणं नव्हे. आम्ही जो प्रयत्न करत आहोत तो प्रयत्न सातत्यानं चालू ठेवणं हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. जेव्हा ज्यानंतर आम्ही योजना परमेश्वराच्या हातामध्ये टाकतो, सोपवतो, त्यानंतर सुद्धा आम्ही आमचे प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रयत्न करताना परिणाम देवाच्या हातात ठेवा. आम्ही जो प्रयत्न करत आहोत, योजना हातात दिल्यानंतर जो निकाल आहे, जो परिणाम आहे, तो सर्व देवाच्या हातात ठेवा. होय, जेव्हा आपण देवाला प्रथम स्थान देतो, याद्वारे आम्ही देवाला प्रथम स्थान देत असतो. आम्ही देवावरती परिणाम जो आहे आमच्या योजनांचा, तो त्या परिणामांच्या साठी देवाला विचारतो की होय परमेश्वरा, याचा परिणाम जे काय असेल ते तू कर, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देत असतो आणि मग आपल्या विचारांना परमेश्वर दिशा देतो. आपले विचार कुठपर्यंत असावेत, या योजना कशा प्रकारे आम्ही कराव्या, चुकीच्या मार्गापासून परमेश्वर आपल्याला वाचवण्यासाठी सुद्धा मार्ग रिकामे करतो, मार्ग उघडतो. आपल्याला दिसतात, जाणवतात, समोर ते दिसतात जे मार्ग आम्हाला करायला नको आहे त्यापासून परमेश्वर आम्हाला दूर ठेवतो, कारण की परमेश्वर आम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन दाखवणारच असतो. आणि म्हणून प्रियजनांनो, आपली कृत्ये परमेश्वरावर सोपवा म्हणण्यात आलेला आहे. परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो, आज प्रार्थना करत असताना प्रत्येकानं आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या चिंता, आपल्या भविष्य, आपण करत असलेल्या योजना या परमेश्वराच्या हातात सोपवल्या पाहिजेत आणि परमेश्वराला आम्ही म्हणलं पाहिजे की माझ्या इच्छेप्रमाणे नको देव बापा, तर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात असणारी प्रत्येक तुझी आणि माझी योजना पूर्ण होऊ दे आणि मला तुझ्यापासून मिळणारा जो रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो मिळेपर्यंत विश्वासूपणे तुझ्या संगती चालण्यासाठी देवा मला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्हा प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्या प्रार्थनेतच सामर्थ्य आहे. प्रियजनांनो, देव प्रार्थना ऐकत आहे. परमेश्वर आमच्या प्रार्थनांना उत्तर देत आहे. परमेश्वर आमच्या प्रार्थना सफल करतो. त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आणि त्याच्या संगती चालल्यानंतर. वचन फार सुंदर आहे. तो आपली कृत्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तो तुझ्या योजना सफल करेल किंवा तुझ्या योजना सफल होतील. प्रियजनांनो, नीतिसूत्रे 16:3 वचन पुन्हा एकदा वाचा आणि देवाचा गौरव करा. आजच्या तुमच्या सर्व योजना परमेश्वर सफल करो, यासाठी तुम्ही तुमच्या योजना परमेश्वराच्या हातात द्या, अशी मी आपणाला विनंती करत आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल.
देव बाप तुम्हाला सहाय्य करो. प्रभूची स्तुती असो. हॅव अ नाईस डे माय डिअर फ्रेंड्स. थँक्यू.